प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळवायचं असतं. त्यासाठी तो खूप मेहनतीने प्रयत्न करत असतो. खूप मोठे मोठे स्वप्नही बघत असतो आणि काही काळानंतर त्या गोष्टी पूर्णही होऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, मी संभाजी हनवते. सेम क्रिएशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण स्वप्न, सत्य परिस्थिती म्हणजे सत्य स्वीकारणं, विचार, त्याचं कार्य आणि त्याचे परिणाम, ह्या 2-4 जे छोटे छोटे शब्द आहेत, ह्या छोट्या शब्दांचा आणि आपल्या आयुष्याचा काय संबंध आहे, ह्यावर आपण थोडंसं जी काही चर्चा आहे, आपण ती चर्चा करूया. ही चर्चा मी आज म्हणजे जास्त स्पष्टीकरण न देता आज आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया, की एका गोष्टीवरून समजून घेऊया, की तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा किती परिणाम आहे. बरोबर आहे. आणि जास्त स्पष्टीकरण न देता आपण ते जे उदाहरण आहे, ते उदाहरण एका आपल्या सामान्य माणसाचं आहे, जे की दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपण काम करत असतो, आपण जे काही काम म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपण जे काही मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच क्षेत्राशी रिलेटेड आहे. म्हणजे एका विशिष्ट घटकाशी नाहीये, तर सगळंच आहे. म्हणजे एका व्यक्ती म्हणून जी काय संज्ञा असेल त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट आहे. आपण आज त्यास तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच त्या गोष्टीमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. मित्रांनो, एक व्यक्ती असतो, गरीब व्यक्ती असतो. तो छन्नीचं काम करत असतो, म्हणजे दगड वगैरे जास्त डोंगर फोडण्याचं तो काम करत असतो. एक दिवस त्याची दैनंदिन जीवनाची दिनचर्या चालू असते. तो डोंगर फोडतो, नाहीतर दगडाचं काहीतरी वेगवेगळ्या आकारामध्ये कलाकृती बनवत असून तो विकत असतो. त्यामधून त्याला जे पैसे आलेले असतात त्यामधून तो काय करतो, घराची जी काही हे असते म्हणजे जी काही दैनंदिन जीवनाची काही गरजा असतात तो भागवत असतो. त्याला परिवार सुद्धा असतो. तो दैनंदिन जीवनामध्ये रोजचं ते काम असतं त्याचं चालू. बरोबर आहे. मग एक दिवस काय होतं, तो कामावरून घरी येत असतो. बरोबर आहे. घरी येत असतो. तो घरी आल्यानंतर तो आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे तो जेवण वगैरे करतो आणि झोपी जातो. झोपी गेल्याच्या नंतर त्याला एक स्वप्न पडतं. बरोबर आहे. त्या स्वप्नामध्ये तो कामावरून घरी येत असतो. कामावरून घरी येत असताना त्याला एक मोठा बंगला दिसतो. त्या बंगल्यासमोर एक व्यक्ती उभा असतो गाडीमध्ये, मोठ्या गाडीमध्ये असतो आणि त्याच्या अवतीभोवती खूप लोक असतात, जे त्याला भेटण्यासाठी तळमळ करत असतात. त्याच्या भेटण्यासाठी त्याला जात असतात किंवा तिथं गर्दी करत असतात. मग त्यावेळेस तो स्वतःला विचार करतो, की यार मी जर असा मोठा असतो तर, किंवा ह्या नेत्यापेक्षा कोणीच मोठा नाही, असं तो तेव्हा समजतो, की यार ह्या नेत्यापेक्षा किंवा ह्या व्यक्तीपेक्षा ह्या जगात कोणीच मोठं नाही. बरोबर आहे. मग अशा वेळेस काय होतं, की ते जो नेता असतो, त्या व्यक्ती असतो, त्या व्यक्तीच्या डोळ्यावर काय होतं, सूर्यकिरणं पडत असतात. म्हणजे सूर्याची जी काही किरणे असतात त्याच्या डोळ्यावर पडत असतो. त्यामुळे त्याला त्रास होत असतो. त्यामुळे तो काय करतो, पटकन गाडीमध्ये जातो. मग अशा वेळेस तो व्यक्ती जो आपला छन्नी काम करणार तो व्यक्ती काय करतो, तो व्यक्ती लगेच काय समजतो, की नाही, ह्या व्यक्तीपेक्षा सगळ्यात मोठं कोण आहे, तर सूर्य आहे. कारण सूर्य त्या व्यक्तीला म्हणजे मध्ये बसवते. बरोबर आहे. कारण त्याला सहन होत नाही. म्हणजे ह्या व्यक्तीपेक्षा सूर्य मोठा आहे. मग तो काय करतो, यार मी कदाचित सूर्य झालो असतो तर, जसं पहिल्यांदा अगोदर त्याला वाटतं, की मी नेता झालो असतो तर मलाही एवढ्या लोकांनी हे केलं असतं. पण नेता सूर्याच्या अभावाने खाली बसतो. पण नंतर त्याला काय वाटतं, की यार मी सूर्य झालो तर मला कोणीच झाकू शकत नाही. बरोबर आहे. मग अशा वेळेस होतं काय, की तिथं ढग येतात. बरोबर आहे. आभाळामध्ये ढग येतात. पण ज्यावेळेस ढग येतात त्यावेळेस सूर्याची किरणे काय होतात, पृथ्वीवर लपतात. म्हणजे त्याच्या जी किरणे पडणारे होते ती कुठेतरी लपली जातात. मग अशा वेळेस त्याच्या मनात प्रश्न येतो, की यार ढगांपेक्षाही मोठं कोण आहे, सॉरी सूर्यांपेक्षाही मोठं कोण आहे, तर ढग आहेत. बरोबर आहे की नाही. तर तो काय विचार करतो, अरे मी सूर्य नाही, मी आता ढग झालो तर माझ्या एवढं मोठं कोणीच नाही. पण थोड्या वेळात काय होतं, हवा सुटते. बरोबर आहे. हवा सुटते. त्या हवेनंतर काय होतं, की ढग काय होतात, वाहून जातात. म्हणजे ढग नाहीसे होतात. तो परत काय विचार करतो, तर ढगांपेक्षा सुद्धा कोणतरी मोठं आहे. म्हणजे कोण मोठं आहे, हवा मोठी आहे, वारं मोठे. बरोबर आहे. तो काय विचार करतो, मी जर ढग झालो तर, मग ढग झाल्याच्या नंतर सॉरी वारं झाल्याच्या नंतर मग तो काय करतो, तो स्वतःला तसं समजतो, की मी आता वारं झालेलो आहे. मग एक डोंगर असतो, खूप मोठा डोंगर असतो. तो काय होतं, वारं काय करतं, डोंगराला तडा देऊन जात असतं. पण डोंगरावर काय त्याचा परिणाम होतो का, नाही होत. कारण वाऱ्याने कितीतरी फरक पडला तर डोंगराला काही होत नाही. मग तो अशा वेळेस काय होतो, कारण यार मी हवा नाही, मी डोंगर आहे. कारण डोंगराला काहीच होत नाही हवेने. बरोबर आहे. तो स्वतःला काय समजतो, डोंगर समजतो. बरोबर आहे. मग त्यानंतर काय होतं, तो जो ही सगळी जी गोष्ट आहे ना, ही सगळी जी प्रक्रिया आहे, तो काय करतो, स्वतःला तिथं म्हणजे मांडतो, की मी आता डोंगर झालो. कारण माझ्या एवढं कोणीच मोठं नाही. कारण डोंगराला फोडणारा कोणीच नाहीये. कारण डोंगर सर्वात श्रेष्ठ, सर्वात मोठा ठरलेला आहे. बरोबर आहे. मग अशा वेळेस होतं काय, की तो जो स्वप्नामध्ये असतो, अचानक काय होतं, त्याच्या स्वप्नामध्ये
छन्नीचा आवाज येत असतो, बरोबर का नाही? जी छन्नी असते ना, त्या छन्नीचा आवाज येत असतो. मग त्यानंतर काय होतं, त्याला त्याला झोप येते. म्हणजे झोप असतो ना, तो झोपेतून काय होतो, जागा होतो आणि आरशाकडे बघतो, बरोबर आहे. आरशाकडे बघितल्यानंतर त्याला काय करतो, त्याला काय म्हणजे त्याला जाणीव काय होती, की नेता मोठा नाही, नेता जो असतो, तो व्यक्ती असतो, तो मोठा अगोदर तो समजतो. त्यानंतर मग सूर्य मोठा होतो, त्यानंतर मग ढग मोठे होतात, त्यानंतर वारं मोठं होतं, त्यानंतर डोंगर मोठा होतो, बरोबर आहे. मग तो सगळ्यांना मोठा समजतो तो. मला त्यांच्यासारखं बनायचं असं तो समजत असतो. पण जेव्हा त्याच्या स्वप्नामध्ये त्याच्या तो झोपेत असतो, त्यावेळेस छनीचे आवाज येतात, त्यावेळेस त्याला जाग येते. आणि जाग आल्यानंतर तो समोरच्या आरशामध्ये स्वतःला बघत असतो, की छनीचे आवाज काय येतात. त्याला तेव्हा जाणीव होते, जेव्हा स्वप्नामध्ये तो स्वतःला डोंगर समजतो ना, एखादं पहाड समजतो, की मी पहाड आहे, मी डोंगर आहे. पण ज्यावेळेस त्याला छनीच्या आवाजाने तो जागा होतो आणि नंतर आरशामध्ये बघतो, त्यावेळेस तो एक विचार करतो स्वतःला, एक म्हणजे स्वतःला असं दाखवतो, की हा जो डोंगर आहे, मी जो डोंगर बनण्याची तयारी ठेवत होतो, हा डोंगर फोडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, बरोबर आहे. ह्या डोंगराला जर वाऱ्यानं काय करू शकलं नाही, तर ह्या उभ्या डोंगराला, ह्या पहाडाला मी माझ्या छन्नीनं फोडू शकतो. म्हणजे माझ्यात किती मोठं सामर्थ्य आहे, म्हणजे माझ्यापेक्षा कुणीच मोठं नाही, किंवा कुणालाही हे कला नाही, किंवा माझ्यापेक्षा चांगलं कोणी करू शकत नाही. मी जे करीन ते 100% माझे श्रेय त्या गोष्टीला देणार आहे, माझ्या क्षेत्राला देणार आहे. हे त्याला तेव्हा कळतं, की वाऱ्यानं सुद्धा त्या पहाडाला काय झालं नाही. मला पहाड बनायचं स्वप्न होतं, पण पहाडाला फोडणारा कोण होता, मी होतो, बरोबर का नाही? मला छन्नीचे घाव ऐकवले, मी प्रत्येक घाव जो छन्नीला देत असतो, तो पहाड फोडण्यासाठी देत असतो. म्हणजे पहाड सुद्धा कुठेतरी फोडत असतो. त्यामुळे ते पहाडाला फोडण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये ती धमक आहे, आणि ते मी करू शकतो, बरोबर आहे. त्यावेळेस त्याला जेव्हा तो आरशामध्ये बघतो, त्यावेळेस स्वतःला त्याला जाणीव होते, की मी काय करू शकतो, बरोबर आहे. मित्रांनो, ह्या गोष्टीमधून एक गोष्ट लक्षात येते, की तुम्ही मोठे स्वप्न बघा. स्वप्न बघणं खूप गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही मोठे स्वप्न बघाल, त्याच वेळेस तुम्हाला काहीतरी मिळवण्याची स्वतःमध्ये धमक निर्माण होईल. त्यानंतर तुम्ही सत्य स्वीकारा, की मी काय करू शकतो. हे तुम्ही सत्य खूप लवकर स्वीकारलं, बरोबर. त्यानंतर त्याने स्वतःला विचार केला, की हे मोठा ते मोठा, मी असं बनेल का, मी बनायला पाहिजे. त्याने विचार केला. त्यानंतर त्याचे कार्य, त्याने काय केलं, प्रत्येक पावलं तसं चालण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक घाव त्याने एक एक दिवस घाव दिला, बरोबर का नाही? एक एक दिवस त्याने तशी मेहनत केली. त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय झाले, की आज वाऱ्याने तो डोंगर नाही पडू शकत, पण त्याच्या छन्नीने, त्याच्या घावाने तो डोंगर काय झाला, कोसळतो, डोंगर तो फोडला जातो, आणि कुठं तो डोंगर नष्ट होतो. म्हणजे त्या डोंगराला फोडण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. तशी तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करता, तशा त्या अनुषंगाने तुम्ही स्वप्न बघा. त्यानंतर सत्य स्वीकारा, की तुमची परिस्थिती काय आहे, तुम्ही काय करू शकता. त्यानंतर तुम्ही चांगले विचार करा, की मला ही गोष्ट करण्यासाठी कोणत्या विचाराची गरज आहे. त्यानंतर तुम्ही तसे कार्य करा. कार्य करण्यासाठी तुम्हाला दररोज तुम्हाला ते करणं खूप गरजेचं आहे. जसं पहाड तोडताना तो दररोज एका एका छन्नीचा घाव घालत, तुकडे तुकडे दगडाचे करत करतो, त्याने पूर्ण पहाड तोडला होता. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी मिळवायच्या असतील, तर तुम्हाला सातत्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी, कठीण हार्डवर्क, स्मार्ट वर्क, तुम्हाला जसं काय करता तसं करत राहा, पण सातत्य ठेवा. त्याच्यानंतर त्याचे परिणाम भोगायची सुद्धा तुमची तयारी असली पाहिजे. जर तुम्ही चुकीच्या वाटेने जात असाल, निगेटिव्हिटी विचार करत असाल, तर त्याचे परिणाम तुम्हाला तसेच पडतात. आणि जर तुम्ही चांगले विचार करत असाल, पॉझिटिव्ह विचार असतात तुमचे, चांगल्या लोकांसोबत चांगले संबंध असतात, चांगली शिकण्याची तयारी असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात, तर त्याचे परिणाम देखील तुमच्यावर चांगलेच पडतात मित्रांनो. आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा जसं डोंगर तुम्ही स्वतः दुसऱ्याला, म्हणजे तुम्ही दुसऱ्या सगळं बनत आहात, तर तुमचाही आदर्श कुठेतरी लोक घेतील, तुमचे सगळं सुद्धा कुठेतरी लोक बनतील, आणि तुम्ही सुद्धा अशा ठिकाणी जाऊन स्वतःला बघताल, की खरंच माझ्याच्यानं हे होणार नव्हतं, पण मी ह्या गोष्टीचा विचार केला, मी हे पाऊल उचललं, आणि मी ही मेहनत घेतली, त्यामुळे आज मी ह्या ठिकाणी आलेलो आहे. तर तसंच मित्रांनो, गोष्टीप्रमाणे तुम्ही स्वतःला मोठं समजा. तुमच्या एवढं टॅलेंट म्हणा, तुमच्या जे स्किल आहे, तुमच्यात जी बुद्धी आहे, ती इतरांमध्ये असो का नसो, पण स्वतःला गुढ विश्वास ठेवा, स्वतःला आनंदी ठेवा, चांगले विचार करा, आणि या गोष्टीप्रमाणे स्वतःचं कौतुक करा मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं कौतुक करणार नाही, जोपर्यंत स्वतःला तुम्ही आनंद ठेवणार नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये रस निर्माण होणार नाही. तुम्ही जे काही काम करता त्यात आनंद निर्माण करा, त्यानंतरच तुम्हाला ते सुख मिळण्याची जास्तीत जास्त हमी असते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी बाकी काही एक्सप्लेनेशन न देता, आज फक्त आपण एका गोष्टीच्या माध्यमातून स्वतःची ताकद काय आहे, तुम्ही काय करू शकता, आणि काय हे करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे, स्वतःला खचून नका म्हणजे कमजोर नका समजू. तुमच्या एवढं बळ, तुमच्या एवढं धाडस कोणामध्ये नाही, हे तुम्हाला कळायला पाहिजे. वेळेनुसार ह्या गोष्टी सगळ्या कळत असतात. आणि आजच्या व्हिडिओमधून फक्त एवढाच बोध देणार आहे, की स्वतःला कमी समजू नका मित्रांनो.
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, इतरांना सुद्धा पाठवा. नक्कीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप जणांना काहीतरी बोध मिळेल. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील की ह्या एखाद्या विषयावर किंवा एखाद्याला कशाची गरज असेल की ह्या म्हणजे एखादा विषय एखादा टॉपिक आहे की त्याच्याबद्दल आम्ही बोलायला पाहिजे, तर मला नक्की कमेंट करा. आणि असे माझे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो, त्यात जास्तीत जास्त प्रकारे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे की जास्तीत लोकांना कमीत कमी याच्यामध्ये समजावं. आणि नक्कीच काहीतरी काही जणांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा ही अपेक्षा आहे माझ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.